सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राइब करा। राजकीय, कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, आरोग्य, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये। आरटीओचा कोणतरी कार्यकर्ता आहे त्याचा आहे ना आयडिया। ते झाड केवढं मोठं होतं ते पाडले। झाड कुठं पडलेले शिकाय हे झाड पाडले ना परत। नमस्कार। आज चांबळी या ठिकाणी सासवड कोंढवा रोडवर एक भीषण अपघात झालाय। आज या ठिकाणी एक कार आणि ज्युपिटर टू व्हीलर याचे धडक होऊन या ठिकाणी एक मृत्यूमुखी पडलेला आहे। काय सांगाल तुम्ही या ठिकाणी जे दररोजचं जे तुमचं जीवनमान तुम्ही रोडवर राहा, तुम्ही शहाजी कामते या ठिकाणी गावचे एक प्रतिष्ठित नागरिक आहात, कुठेतरी या ठिकाणी ज्या पद्धतीने घटना घडतात त्याबद्दल बोला। कसं आहे, सासवड कोंढवा रोड हा खूप रहदारीचा रोड झालेला आहे आणि रहदारीच्या रोडवरती आता जे सायकल ट्रॅक झाला त्याच्यामुळे गतिरोधक हे पूर्णपणे काढून ठेवलेले आहेत। आणि आज या गाड्या ज्या आहेत त्यात सासवड पुण्याला जाणाऱ्या गाड्या या शॉर्टकट मार्ग असल्यामुळं खूप स्पीडनी जात असतात। रोड चांगला असल्यामुळं खूप स्पीडनी जातात आणि त्याच्यामुळे ऍक्सिडेंटचे प्रमाण फार वाढलेले आहे। आतापर्यंत 4-6 महिन्यामध्ये 8-10 वेळा ऍक्सिडेंट होऊन त्यातले 5-7 जण मृत्युमुखी पडलेली आहेत। 5 ते 6 लोकांची जीवितहानी झालेली आहे। तरी शासनाने याकडे लक्ष द्यावं, रोडवरती गतिरोधक व्हावेत, रोडला टच अशा मराठी शाळा आहेत, अंगणवाडी आहेत आणि रोडवरती सगळी रहदारी आहे। आता रोडच्या कडेलाच सगळी घरं आहेत। आता आमच्या चांबळी असेल, बोबगाव असेल, हिवरे असेल, रोडच्या बाजूलाच घरं आहेत। हिवरे वगैरे त्या सगळ्या गावांची रोडच्या बाजूनीच घरं आहेत। दोन्ही बाजूनी 50-100 फुटावरती लागूनच घरं आहेत। तर शासनाने त्याकडे लक्ष देऊन ह्या रोडवरती गतिरोधक आणि ह्या ऍक्सिडेंटचं प्रमाण कसं जरा आटोक्यात आणता येईल ते पाहावं जरा। ओके। सासवड कोंढवा रोडवरती आज संतोष तुकाराम शेंडकर आज या ठिकाणी सासवड चांबळी रोडवर सासवड कोंढवा रोडला चांबळी या ठिकाणी श्रीनाथवाडीवरती जबरदस्त असा भीषण अपघात झालेला आहे। या अपघातामध्ये एक कारवाल्याने एका टू व्हीलरवाल्याला धडक देऊन मृत्यूस कारणीभूत ठरलेले कार चालक आहे। अतिशय जोरातपणे कार चालवत असल्यामुळे हा ऍक्सिडेंट घडून आलेला आहे। तसेच रोडवरती सायकल ट्रॅक ज्यावेळेस स्पर्धा झाल्या त्यावेळेस विविध ठिकाणी असणारे वाडी वस्तीवरती असणारे जे गतिरोधक होते ते काढून टाकण्यात आलेले। शासनाने त्यानंतर स्पर्धा झाल्यानंतर स्पीड ब्रेकर पुन्हा काही लावले नाही, त्याच्यामुळे ऍक्सिडेंटचं प्रमाण वाढत चाललेलं आहे। त्याच्यामुळं आतापर्यंत माझ्या हिशोबाने या वर्षात कमीत कमी 7 ते 8 लोकांचा मृत्यू पावलेला आहे ऍक्सिडेंटमध्ये, जानेवारी ते जून पर्यंत। अशा घटना वारंवार घडत आहेत। याकडे शासनाने लक्ष दिलं पाहिजे। काय करावं मला वाटतं या ठिकाणी? या ठिकाणी स्पीड ब्रेकर वाडी वस्तीवरती जिथं रहदारी आहे तिथे स्पीड ब्रेकर ठेवले पाहिजे किंवा स्पीडचं लिमिट दिशादर्शक फलक पाहिजे किंवा स्पीडचं लिमिट ठेवलं पाहिजे। अशा गोष्टीवरती काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजे। ओके, धन्यवाद दादा।